कार्यक्रमाहून जर घरी जायचो रात्री 3 वाजू द्या 4 वाजू द्या पहाटे 5 वाजू द्या नुसता असं एकदा जर दार ठोकलं ना तर दुसऱ्याचं ठोकायची सुद्धा जरूरत पडत नव्हती लगेच दार खोलायचे आई आला का रे जेवला कसा झाला कार्यक्रम थकला असेल हातपाय तोंड धुवून गेले लेकरांना सांग जेवण गरम करते ती आई आता घरी जातो सकाळी उठल्यावर बायको विचारते भाई किती वाजता आला तिचं जीव नाही असं नाही तिचं लय जीव आहे पण ती आई नाही ना ती बायको आहे आई आई असते जगात कुणालाही विचारा जगात सगळ्यात श्रेष्ठ प्रेम कुणाचं तर आईचं बायकोचं नाही कारण बायको रंग बघून केस बघून गुण बघून पसंत करते 9 महिने 9 दिवस त्या माऊलीला माहिती सुद्धा नसते नाक कुणावर जाईल तोंड कुणावर जाईल रंग कुणावर जाईल तरी सुद्धा ती वाढवत असते ही आई हाय लय गगना गोत पण ध्यान तिचं येता अगं थांबलं जीवन तिच्या विना पळल का थांबलं जीवन तिच्या विना पळल का तुझ्या जवळ येणावा आईची माया मिळल का तुझ्या जवळ येणावा
बोलली नाही मला. मी बोल म्हणत होतो पण बोलली नाही. शेवटी सरणावरती आईला पाहिली, अधूर प्रेम इच्छा अधुरी राहिली, अधूर प्रेम इच्छा अधुरी राहिली, अधूर प्रेम इच्छा अधुरी राहिली. वेदना काळजात किती गसायली. लेकराला, लहान लेकरू असते, त्याला जर चटका लागला, त्याला जर थोडस लागलं तर ती आई अख्खी गल्ली अख्खं घर डोक्यावर घेते. माय बाबडा ग, माय सोन्याकडे लागलं ग त्याला, घेते का नाही. आणि ते लेकरू आई गेल्यानंतर काय करते,